आणि आता पुढे बातम्या पाहणार आहोत ठाकरेंच्या मिशन खानदेश संदर्भातल्या। जळगावामध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटलांसह जिल्ह्यातील शिवसेनेच्या 5 आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात जाहीर सभा होणार आहे। पाचोरा इथल्या सावा मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये सभेला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या यापूर्वी खेड, मालेगाव या ठिकाणी देखील सभा झाल्या आहेत आणि या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। मात्र शिंदे गट शिवसेनेचा मंत्री असलेल्या मतदारसंघामध्ये ही सभा पार पडतीये आणि त्यामुळे त्या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेटपणे लढत देखील होणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी थेट सभास्थळ या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत जोडले गेले आहेत आणि लक्ष्मण घाटोळ देखील सभास्थळावरती यावेळेला उपस्थित आहेत। दोघांकडूनही आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। सुरुवात लक्ष्मण घाटोळ यांच्यापासून करूयात। लक्ष्मण, पाहायला गेलं तर आजच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ठाकरेंची ही तिसरी सभा पार पडताना दिसेल। किती काळ आणखी वाट पाहायची आहे आणि काही क्षणामध्ये मग ठाकरेंचं मिशन खानदेश सुरुवात होताना दिसेल। लक्ष्मण, पाचोऱ्याच्या मैदानावरती ही जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेसाठी हळूहळू आता शिवसैनिक जे आहेत ते जिल्हाभरातून या मैदानावरती दाखल होतात। मी माझ्या मागच्या बाजूची दृश्य आपल्याला दाखवतो। मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते या मैदानावरती दाखल झालेले आहे। स्थानिक नेत्यांच्या भाषणाने या सभेला सुरुवात झालेली आहे। काही स्थानिक नेते जे आहेत ते आता या ठिकाणी या उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताय आणि हे मैदान जे आहे ते जवळपास 50% भरलेलं आहे, तर अर्ध मैदान जे आहे ते अद्यापही रिकामा आहे। साधारणतः 7 वाजलेले आहे आणि सभेची वेळ जी आहे ती आता हळूहळू होऊ लागलेली आहे। जसं जसं ऊन कमी झालं तशी गर्दी वाढू लागलेली आहे आणि गर्दी आता सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा ओघ जो आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे आणि त्यामुळे माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर जवळपास अर्ध मैदान जे आहे ते अद्यापही खाली आहे। मात्र 50% मैदान जे आहे ते आता भरलेलं आहे आणि या अर्ध्या भरलेल्या मैदानाच्या उपस्थितीमध्ये सभेला स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सभेला सुरुवात झालेली आहे। व्यासपीठावर जर आपण बघितलं तर व्यासपीठावरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील दाखल झालेले आहे। त्याचबरोबर चंद्रकांत खैरे असतील आणि असे अनेक नेते जे आहेत या मैदानावरती दाखल झालेले आहे आणि व्यासपीठावर दाखल झालेले आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा या ठिकाणी होतीये। मात्र मोठी गर्दी जी आहे ती आता पहिल्या टप्प्यामध्ये सभेला झालेली आहे। बरोबर आहे लक्ष्मण, निम्म्यापेक्षा जास्त जे त्या ठिकाणचे असलेले आसन व्यवस्था आहे ती रिकामी असल्याचं देखील जसं तुम्ही सांगितलं। लक्ष्मण, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, आता मगाशी सभास्थळावरून जी दृश्य आपण पाहतोय की 50% त्या ठिकाणचं मैदान भरलंय, 50% जागा अजूनही रिकाम्या आहेत। मात्र तुमच्या सोबत असलेले जे सर्व नागरिक आहेत किंवा शिवसैनिक आहेत त्यांची आज काय अपेक्षा आहे? कशा प्रकारे ठाकरेंनी आज बोलायला हवंय? कारण यापूर्वी देखील गुलाबराव यांचे जे समर्थक आहेत त्यांनी आजची सभा आम्ही पार पडू देणार नाही अशा प्रकारचा थेटपणे इशारा दिलेला होता। त्यामुळे निश्चितच सभास्थळावरचं वातावरण हे आता गरम झालेलं असेल। अविनाश, नक्कीच आता उद्धव ठाकरेंच्या सभेला अवघे काही मिनिट शिल्लक राहिलेत आणि शिवसैनिकांनी आता सभे ठिकाणी येण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे। वाजत गाजत आणि नाचत शिवसैनिक आता सभे ठिकाणी पोहोचत आहे। आपण जर बघितलं तर शिवसैनिकांची ही गर्दी आता मैदानावर पोहोचत आहे। तर काही शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या नेत्याचं भाषण ऐकायला हे नागरिक पोहोचलेले आहेत। एकच जोश आपल्याला पाहायला मिळतोय। आपण त्याच्याकडे जाणूया त्यांना काय वाटतं। तुम्ही कशासाठी आलात आणि काय अपेक्षा कशासाठी आलात आणि काय अपेक्षा आहेत आपल्याला? आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी चोपड्यावरून हे लोक सर्व चोपड्याचे तालुका प्रमुख आहेत। या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य यांचा आज प्रवेश झालेला आहे। हे कमीत कमी 500 लोक घेऊन यांचा प्रवेश झालेला आहे। आज उद्धव साहेबांची सभा ऐकण्यासाठी मी मुंबईवरून विधानसभा संपर्क प्रमुख चोपड्याचा या ठिकाणी आलेलो आहे। काय अपेक्षा आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडनं? मुख्यतः आज ते खानदेशमध्ये येतात। मिशन खानदेश आजपासून सुरू झालंय, त्यांनी काय द्यावं, काय तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे? साहेबांकडनं अपेक्षा तर सर्व ज्या टायमाला मुख्यमंत्री होते, ज्या कोरोना पिरियडमध्ये साहेबांनी जे कार्य केलं, जे काम केलं, त्या काम करताना जी पब्लिक होती त्यांना साहेबांची आठवण यायची। आता यांनी जे 50 खोके आणि एकदम ओके ह्या याच्याने जे गेले 5 आमदार
पाचही आमदार गेल्यानंतर जे जिल्ह्यात वातावरण आहे तापलेलं आहे, सर्व उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहे. आज पाहताय तुम्ही की प्रत्येक हा व्यक्ती जो आहे की प्रत्येक साहेबांच्या विचार ऐकण्यासाठी प्रत्येक गावागावातून खेड्याखेड्यातनं प्रत्येक त्याच्या याच्याने आलेला आहे. काही सामान्य नागरिक सुद्धा या सभेसाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. त्यांचं काही युवक, काही वृद्ध असेल, सर्वच या ठिकाणी पोहोचले. आपण कुठून आलात? मार्गावरून आलेले सर. कसं आलात? तुम्हाला येण्यासाठी गाड्या होत्या की तुम्ही काही नाही, आमच्या गाडी मोटरसायकल आलो सर. मोटरसायकल आलात? तुम्हाला काही येण्यासाठी काही पेट्रोल टाकून दिले गेलं, पैसे दिले गेले की तुम्ही तुमच्या पैशाने आले? एक रुपया न घेता सर. काय अपेक्षा आहेत उद्धव ठाकरे यांच्या? उद्या एकदम मस्त समाज आहे. तुम्ही युवक आहात, तुम्हाला काय उद्धव ठाकरेकडनं अपेक्षा आहेत आणि काय ऐकण्यासाठी तुम्ही आलात? काय त्यांनी बोलायला हवं? उद्धव साहेबांना ऐकायला आम्ही आलेलो आहे. जे 40 गद्दार लोकांनी गद्दारी केली त्यांना उत्तर द्यायला आम्ही आलोय. सामान्य जनता आज सर्व उद्धव साहेबांबरोबर आहे आणि लोकांच्या मनातील मुख्यमंत्री खरा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हेच आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला उद्धव साहेबच पाहिजे भावी मुख्यमंत्री म्हणून. तुम्हाला कोणी यायचं सांगितलंय की तुम्ही कोणीच नाही तुमच्या सांगितलं. स्वतःच्या खर्चाने कसे आम्ही आलात? स्वतः मोटरसायकलने खर्चाने आलेलो आहे. आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. काय अपेक्षा आहेत तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडनं आणि उद्धव ठाकरे कशासाठी येत आहेत? बोला. उद्धव साहेब हे 40 गद्दार लोकं कशासाठी येत आहेत? काय कुठून आलात तुम्ही? आम्ही चोपड्याहून आलो. चोपड्यावरून. तुम्हाला आणण्यासाठी कोणी काही पैसे दिले की तुम्ही तुमच्या पैशाने आणि आलात? आम्ही चौकरच्याने आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचार ऐकण्यासाठी आलो. आपल्यासोबत काही वृद्ध नागरिक देखील आहेत. बाबा, काय अपेक्षा आहेत उद्धव ठाकरेकडनं? काय ऐकायला आलात तुम्ही? कोणाची सभा आहे? उद्धव ठाकरेची सभा आहे. उद्धव ठाकरेंची सभा. मात्र काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत? अपेक्षा आहे की त्यांचं मुख्यमंत्री पद चांगलं केलं त्यांनी. नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्यांची सभा ऐकण्यासाठी आलो. जे 40 लोक पक्षातून निघून गेले त्यांना धडा शिकवणार आहोत, आम्ही शिवसैनिक शिकवणार आहोत आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही समर्थन देण्यासाठी आलो. अशा सर्वांच्या भावना आहेत. तर दुपारपर्यंत ऊन तापत होतं, मात्र आता जसं जसं ऊन कमी होत गेलंय आणि शिराळ होतंय, त्यामुळं नागरिक आता अजून सभेच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे अविनाश, जसं तुम्ही म्हणालात आणि आपल्या लक्ष्मण घाटोळे या प्रतिनिधींनी देखील दाखवलं की अनेक जागा त्या ठिकाणच्या अजूनही रिकाम्या. मात्र तुम्ही जे सांगितलं की ऊन जे आहे त्या ठिकाणचं ते कशा प्रकारे कमी होतं आणि कमी झाल्यानंतर मात्र नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा अंदाज तुम्ही वर्तवताय. अविनाश, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे, मात्र लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण यांच्याकडून जाणून घेऊयात. लक्ष्मण, अविनाश यांचं म्हणणं आहे की गरमीचं कारण आहे आणि तापलेला असतो संपूर्ण खानदेश, मात्र आजचं राजकीय वातावरणामुळे खानदेश आणखी तापताना दिसून येईल. कारण एका बाजूला गुलाबराव पाटील आणि दुसरीकडे मात्र उद्धव यांची सभा, जी सभा उधळून लावण्याचा थेटपणे इशारा दिलेला होता. अनेक नाट्यमय घडामोडी आज दिवसभरामध्ये घडल्यानंतर का होईना मात्र उद्धव यांची सभा पार पडताना दिसणार आहे. मात्र रिकाम्या असलेल्या मैदानाचं काय? यापूर्वी देखील अशाच प्रकारे 2 सभा झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला वज्रमूठ सभेच्या माध्यमातून उद्धव बोलायला उभे राहिले त्यावेळेला अनेक नागरिक पाठ फिरवून निघून गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आजही सभेला अशाच प्रकारे पाठ फिरवलेली दिसेल की पाठबळ मिळालेलं दिसेल? लक्ष्मण, आमचे आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या साहेब तरी मैदान जे आहे ते जवळपास 50% आसपास भरलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा होती. पक्षप्रमुख ही जाहीर सभा घेत आहे आणि या सभेला जवळपास हे मैदान जे आहे ते आतापर्यंत पूर्ण भरणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही हे मैदान जे आहे ते पूर्णतः भरलेलं नाहीये. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मागच्या बाजूला जवळपास 50% खुर्च्या अद्यापही खाली आहे आणि आयोजकांची आता पळापळ सुरू झालेली आहे हे मैदान भरवण्यासाठी. केवळ शिवसेनेचीच नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील या सभेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे या सभेच्या जर या खुर्च्या खाली राहिल्या तर निश्चितपणे विरोधकांना एक आयतं कोली जे आहे ते या सभेच्या निमित्तानं मिळेल. याचं कारण असं आहे की 1 लाख लोकांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे असा दावा करण्यात आला. मात्र किशोर पाटील यांनी असं सांगितलं की 25,000 पेक्षा जर जास्त खुर्च्या असतील तर आपण लागेल ती पैन हरू अशा प्रकारचं चॅलेंज दिलं होतं. आयोजकांनी देखील दावा केलेला आहे जवळपास 50,000 खुर्च्या आहे. मात्र त्यातल्या तब्बल 20 ते 25,000 खुर्च्या अद्यापही खाली आहे. साधारणतः 7:15 वाजलेला आहे आणि पुढच्या कुठल्याही क्षणी नक्कीच. उद्धव ठाकरे हे मैदानात येतील अशा सगळ्या परिस्थिती. नक्कीच मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. या सर्व घडामोडींवरती आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे आणि त्यांच्या सोबतीला लक्ष्मण घाटोळ देखील संपूर्णपणे लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे केसरी कुस्ती स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं देखील थेट प्रक्षेपण आपण पाहिलं, ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दाखल झालेले आहेत. त्यानंतर वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती म्हणजे दिवसभरातल्या घडामोडींवरती लक्ष असतानाच दुसरीकडे मात्र अनेक घडामोडी आपल्याला होताना दिसतात, ज्याचं थेट प्रक्षेपण आपल्याला आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरेंचं मिशन खानदेश जे आहे
ते एक प्रकारे सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मात्र काय असेल मिशन खानदेश ते देखील पाहूयात. ठाकरेंच्या सभेवरून राजकीय दगडफेक, तर ठाकरेंची पाचोऱ्यातली सभा उधळून लावू. पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा. ठाकरे तुमचे हेडमास्टर, मवियाचा पलटवार. पाचोऱ्यातील सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आले. संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांच्या वाकयुद्धात आता गुलाबराव पाटील निर्वाणीवर उतरल्याचं पाहायला मिळालं. कारण उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला. संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनावर. एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, आले तर वापस जाऊ देणार नाही. येऊन गेले आणि स्टेशनावर आले पण आणि वापस गेले पण. आम्हाला ह्या आयडिया शिकवून आहे. राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते. त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही. दगडांवर दगड मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक होतो आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करून आहे. आता पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनीच कार्यकर्त्यांकडून दगडफेकीचा इशारा दिल्यानं मविया चांगलीच आक्रमक झाली. तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात, ठाकरे त्याचे हेडमास्टर आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केलाय. तर शिवसेनेमुळेच तुम्ही आमदार झालात हे विसरू नका असा चिमटा अजित पवारांनी काढला. गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्याच कुशीमध्ये, शिवसेनेच्याच पठडीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेनीच त्यांना आमदार केलं. बोलण्याच्या ओघात वेगवेगळे लोक काही बोलतात, पण त्याचं तुम्ही इतकं गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही दगड मारून उधळणारे लोक आहोत, परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं, हेडमास्तरांकडे, तेच येणार आहेत ना तिकडे मिटिंगला. त्याच्यामुळे ती काही दुसरी मंडळी नाही आहेत. तुमच्याच शाळेतले सगळे मुख्याध्यापक येत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटानंही गुलाबराव पाटलांच्या इशाऱ्यावर जोरदार पलटवार केलाय. मला वाटतं असे गल्लीतले गुंड जेव्हा मंत्रिमंडळात बसतात तेव्हा भाजप नक्की ह्या गुंडांना पाठिंबा देत आहे का, ह्यांचा खरा रंग आता लोकांसमोर येतोय. आणि अशा भावनेतली लोक, अशी एक भावना ठेवणारी लोक ही जनतेची सेवा काय करणार, यांच्याकडून गद्दारी जी अपेक्षित होती ती केलेलीच आहे. आता त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला. त्यांनी फेकावं दगड आणि त्या दगडासहित त्यांनी घरी जावं. या पलीकडे मला काय सांगायचं नाही. उद्धवजी ठाकरेंची आजची जी पाचोऱ्याची सभा ही पाहूनच त्यांचे डोळे बंद होतील अशी जबरदस्त अलोट गर्दी आज पाचोऱ्याला उलटणार आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरे शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचा समाचार घेणार आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या सभेला लक्ष करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या इशाऱ्यांचे सभेत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जळगावातील सभेपूर्वी संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. संजय राऊत यांनी अरेरावीची भाषा केली तर आमची लोक सभेत शिरतील असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी दिला. आमच्या तुकड्यांवरती मोठं झालेल्या माणसानं आम्हाला बोलू नये असंही त्यांनी ठणकावलंय. आज माझ्यावरच बोलतो असं नाही आहे, सगळ्यांवर पटतं तसं बोलतो. ह्याला वाटतं की मी कसं बाळासाहेबांचा दुसरा अवतारच आहे. झटके काय बोलतो, डेड बॉडी यांची निघणार आहे, फुलं घेऊन चला. अरे गाईच्या कावड्याच्या शापानं कुठं गाय मरते का? स्वतः जेलमध्ये गेला ना आम्हाला उलटा चोर कोतवाल कुदाटे म्हणतोय. पहिलं आपली अवकात बघ बाबा, नंतर दुसऱ्याला बोल. मला तरी असं वाटतंय की संजय राऊतांनी आपल्या अवकातीत राहावं. आमच्या तुकड्यांवर मोठा झालेला हा राऊत यांनी जास्त बोलू नये. 35 वर्षे याच गुंडांनी शिवसेना मोठी केली. 35 वर्षांनी याच गुंडांनी काठ्या खाल्या, काठ्या मारल्या. 35 वर्षे हेच गुंड 302 मध्ये 307 मध्ये अटक केले. 35 वर्षे यांना 56 नोटीस लागल्या. आदित्य साहेब ठाकरे, जेवढं तुमचं वय, तुमचं मुच्छडं फुटलं नव्हतं तेव्हापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो. तुम्ही जन्मालाही आले नव्हते. त्यामुळे जरा सांभाळून बोला. ज्या गुंडांनी हा भगवा झेंडा खांद्यावर घेतला, हिंदुत्वाचा भगवा झेंडा लावला, तुम्ही ते हिंदुत्व सोडून आता राष्ट्रवादीच्या मांडीला राहून बसले आहेत. ज्या एकनाथ खडसेने शिवसेनेची भाजपची युती तोडली, आज तेच तुमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत. संजय राऊतांना चॅलेंज आहे. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात चौकशी तुम्ही करा. मी बॉन्ड लिहून देतोय. 1 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात चौकशी करायची असेल ती करा. जर याच्यामध्ये 1 रुपयाचाही भ्रष्टाचार निघाला असेल, अरे गुलाबराव पाटलांनी
या ठिकाणी कोविडमध्ये काम काय केलं हे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहीत आहे. मग आपल्या त्यावेळेसचे मुख्यमंत्री कोण होते? उद्धवसाहेब ठाकरे होते ना. त्यांना सांगा, राजेश टोपे मंत्री होते, आपलंच सरकार होतं. मला तरी असं वाटतं की हा आरोप करत असताना याची चौकशी करावी. जर याच्यात तथ्य निघालं तर मी 1 मिनिटही मंत्री राहणार नाही, नाहीतर ते खासदारकीचा राजीनामा देतील का, हाच सवाल माझा आहे. उलटा चोर कोतवाल को दाटे. तर एका बाजूला खानदेशातलं वातावरण तापलेलं आहे, कारण उद्धव ठाकरेंची सभा त्या ठिकाणी पार पडणार आहे. तत्पूर्वी गुलाबराव पाटील, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात कशी जुंपली हे पाहत असताना दुसरीकडे मात्र सभास्थळावरून येणारी एक मोठी बातमी. उद्धव ठाकरेंच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळतात. ठाकरेंच्या सभेत गर्दीच नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरेंची आज पाचोऱ्यामध्ये सभा घेतली जाणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या याच मात्र आता लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार त्यापेक्षा रिकाम्या खुर्च्या ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये असलेल्या रिकाम्या खुर्च्या आपण एका बाजूला दृश्यांमध्ये पाहतोय. ठाकरेंच्या सभेमध्ये गर्दीच वळली नसल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. कारण ठाकरेंचं मिशन खानदेश हे या निमित्तानं आणि त्यांच्या या मिशन खानदेशला किती प्रतिसाद मिळतोय हे दाखवण्यासाठी असलेली ही दृश्य पुरेशी आहेत. कारण ठाकरेंच्या सभेमध्ये असलेल्या रिकाम्या खुर्च्या यावेळेला थेटपणे पाहायला मिळतात. ठाकरेंच्या सभेत गर्दीच नसल्याचं देखील त्या कारणामुळे निष्पन्न झालेलं आहे. उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार अशी आशा असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या ही या क्षणाची मोठी बातमी. तब्बल 50% सभास्थळावरच्या खुर्च्या भरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र 50% खुर्च्या या सभास्थळावरच्या अजूनही रिकाम्याच आहेत. ठाकरेंच्या सभेमध्ये मात्र गर्दी का होताना दिसून येत नाहीये. ठाकरेंच्या सभेकडे या निमित्तानं पाठ तर फिरवलेली नाहीये ना, अशा अनेक चर्चा आणि प्रश्न या दृश्यांवरून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. लक्ष्मण, एका बाजूला दिवसभर वातावरण तापलेलं होतं टीका टिप्पणी आणि होणाऱ्या टीकेमुळे, मात्र दुसरीकडे 50% रिकाम्या असलेल्या खुर्च्या देखील या क्षणाची सर्वात मोठी बातमी. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या सभेकडे तिथल्या शिवसैनिकांनी पाठ फिरवली असं म्हणायचं का? खरं तर संजय राऊत गेली 2 दिवस या जळगावमध्ये तळ ठोकून होते. या सभेचं नियोजन करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. मात्र त्यांच्या सगळ्या नियोजनाचा फज्जा उडालेला आहे असंच म्हणावं लागेल. याचं कारण आहे, सभा सुरू झालेली आहे, तिकडे सुषमा अंधारे भाषण करताय आणि सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असलं तरी जवळपास 50% खुर्च्या ज्या आहे त्या अद्यापही खाली आहे. ही दृश्य आपण बघतोय, माझ्या मागच्या बाजूची ही दृश्य आहे आणि या खुर्च्या एका बाजूच्या नाही तर दोन्ही बाजूच्या खुर्च्या ज्या आहे त्या जवळपास 3 पॅसेजमध्ये अशा पद्धतीनं अद्यापही खाली आहे. त्यामुळे आयोजकांची आता पळापळ सुरू झालेली आहे. या खुर्च्या भरवण्यासाठीचं नियोजन पूर्ण करण्यासाठीची पळापळ जी आहे ती आयोजकांची सुरू झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये या खुर्च्या भरल्या जातील अशा प्रकारचा दावा जो आहे तो केला जातोय. मात्र नक्कीच लक्ष्मण, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. मात्र सुषमा अंधारेंनी बोलण्यास सुरुवात केलेली आहे सभास्थळावरून, थेट पाहूयात. दानवे, तद्वतच खासदार, माजी खासदार खैरे साहेब, अनंत गीते साहेब, या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सौ वैशालीताई सूर्यवंशी आणि मंचावर अनेक मान्यवर आहेत. माझ्याकडनं काही नावं सुटू शकतात. आमदार धात्रकजी आहेत, खूप सारी आमदार उदयसिंग राजपूत जी आहेत, अनेक जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, पदाधिकारी, समन्वयक, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी या सभेसाठी आवर्जून पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो, आणि कसं का होईना पण घुसता आलं पाहिजे यासाठी करतच असतील प्रयत्न तर आमचे बालकमंत्र्यांचे काही समर्थक, मी त्याच्यावर नंतर येईल. मी आधी काही महत्वाचे मुद्दे मांडते. दादा हो, एकूण आज इथली जी सभा आहे ती सभा सर्वार्थाने महत्वाची आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे ही सभा दिवंगत आरवो तात्या यांना अपेक्षित सभा होती. दिवंगत आरवो तात्यांनी 2019ला
विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि सन्मान्य पक्षप्रमुखांची सभा आयोजित करण्यासाठीची वेळ घेतली. सभेचं नियोजन सुरू झालं, सभेची सगळी तयारी सुरू झाली आणि मध्येच दुर्दैवी घटना घडली. दिवंगत आरव तात्या आपल्यामध्ये राहिले नाहीत. ती सभा तशीच राहून गेली. आरव तात्यांना असं वाटलं होतं की कुणीतरी हा तत्वनिष्ठतेचा गाडा पुढे न्यावा. आधी त्यांनी अगदी विश्वासाने, त्यांना वाटलं की नेईल बाबा आपला पुतण्या तरी पुढे नेईल. परंतु खोके आणि खुर्च्या माणसाला निष्ठा बदलायला भाग पाडतात. त्या पद्धतीनं त्यांच्या निष्ठा बदलल्या. परंतु आरव तात्यांच्या कन्या ठामपणे उभ्या राहिल्या की मला माझ्या वडिलांचा हा तत्वनिष्ठ जीवन व्यवहार, ही विचारधारा पुढे न्यायची आहे. आजची सभा हे सांगण्यासाठी आहे की होय, दिवंगत आरव तात्यांच्या नंतर त्यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पाठीशी पक्ष अत्यंत ठामपणे उभा आहे. कुटुंब म्हणून वैशालीताईंच्या पाठीशी सन्माननीय पक्षप्रमुख आणि सर्व पदाधिकारी ठामपणे उभे आहेत. राजे हो, या सभेच्या निमित्ताने सभेच्या आधी बऱ्याच वल्गना झाल्या, बरीच काही एकमेकांवरती फैरी झाल्या. मला माध्यमांनी विचारलं की काही लोकांनी म्हणे आपली सभा रद्द करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत. म्हटलं अहो, काही लोकांनी म्हणजे 8-10 लोकांनी का? कारण रेल्वे स्टेशनवर जे 8-10 लोक काळे झेंडे घेऊन गेले होते, त्या 8-10 लोकांनी आधी पोलीस स्टेशनला फोन केला, पहा बरं आम्ही झेंडे घेऊन जात आहोत, मीडियाला सुद्धा बोलावलं आहे, तुम्ही जरा आम्हाला पकडायची जरा काहीतरी नाटकं करू शकाल का? म्हणजे आम्हाला मीडियाला तसं व्हिज्युअल दाखवता येईल. ते व्हिज्युअल दाखवणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीची नौटंकी सुद्धा झाली. बरं, याच्यामध्ये गप्प बसतील ती माणसं कशी? मग त्याच्यामध्ये किशोर पाटील बोललेच बिचारे. किशोर आप्पाला मी मागेच म्हटलंय महाप्रबोधन सभेमध्ये, आप्पा मारू नकात विनाकारण गप्पा, कारण तुमच्यावर लागला आहे गद्दारीचा ठप्पा. ठप्पा लागलेले आप्पा जेव्हा गप्पा मारतात तेव्हा आप्पांना कुणीतरी हे सांगायची, सन्मान्य संजय राऊत साहेबांचं मंचावर आगमन झालं आहे, तेव्हा आप्पांना हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. ते असं म्हणाले की ह्या खुर्च्या 25,000 आहेत. बघा म्हणले 25,000 खुर्च्या आहेत. उदय भाऊ कसे मागे राहतील? उदय भाऊ म्हणाले अहो 8,000 खुर्च्या आणि ते 80,000 सांगतील. मग आमचे तंबाखू चोळणारे अजून एक होते सभागृहात, चुना तंबाखू एकमेकांना देवघेव करणारे शंभूराजे देसाई, तंबाखू चोळता चोळता ते म्हणाले नाही हो, म्हणले गर्दीत जमणार नाही. उदय भाऊ, किशोरप्पा, शंभूराजे देसाई, शंभूराजेंना कदाचित तंबाखू चोळण्यात ते व्यस्त असतील, त्यांना सोडून देऊ. परंतु ज्यांना शंका वाटते की किती खुर्च्या आहेत, कृपया आप्पाने स्वतः जातीने यावं आणि खुर्च्या मोजाव्यात. आपलं काही म्हणणं नाही. आप्पाला आम्ही खुर्च्या मोजताना जराही अडवणार नाही. आम्ही सभ्य माणसं आहोत, सज्जन माणसं आहोत, आम्ही खुर्च्या मोजताना त्यांना अडवणार नाहीत. आता राहिला प्रश्न गुलाब पाटलांचा. महाप्रबोधन यात्रेमध्ये तेव्हा तर मी एकटी आले होते, नाकावर टिच्चून 4 सभा घेतल्या आहेत. 5वी सभा पोलिसी बळाचा वापर करत रद्द करण्याचा प्रयत्न झाला, पण ऑनलाईन तीही सभा 5-25 लाख लोकांनी ऐकली. ते जर आता असं सांगत असतील की तुम्ही चौकटीत राहा वगैरे वगैरे, खरं तर पालकमंत्र्याने स्वतः संविधानिक चौकट पाळायची असते, पण पालकमंत्र्याने पाळायची असते. बालिश विधाने करणाऱ्या बालकमंत्र्याला कसे कळेल बरे? त्यामुळे आम्ही ज्यांना पालकमंत्री म्हणतोय ते जर बालकमंत्र्यासारखे वागत असतील तर काय त्यांच्याकडनं अपेक्षा करायच्या? असो, मला त्याच्यावरही बोलायचे नाही. राजे हो, एकूण ज्या ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या फार गप्पा हाणल्या होत्या, त्या सगळ्यांचं हिंदुत्व किती बेगडी आहे ते हळूहळू उघड पडते. सन्मान्य अजितदादांच्या संदर्भाने ज्या काही अफवांची पेरणी झाली, यातनं एक गोष्ट मात्र नक्की चांगली घडली
की दादांच्या संबंधाने जेव्हा अफवा चालू होत्या तेव्हा शिंदे गटातली जी चलबिचल समोर आली आणि या चलबिचलीतनं जे काही लोक वाटेल त्या पद्धतीने विधान करायला लागले, काहींचे तर असे 3-3 भाग करून माध्यमांनी दाखवले, ती विधानं त्यांच्या हिंदुत्वाचं वेगळीपण दाखवणारी होती, त्यांच्यातली अस्वस्थता दाखवणारी होती. त्याच वेळेला गुजराती वर्तमानपत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा राजीनामा तयार ठेवण्यासंबंधी केंद्राकडनं सूचना आल्याची बातमी ही तर त्यांना अजून अस्थिर करणारी होती. पण या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट यावी की हिंदुत्वाचा इतका पुरस्कार, इतका उच्चार का केला जातोय, तर त्याचं सरळ साधं कारण आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाला जर एक हाती सत्ता घ्यायची असेल तर भाजपाच्या हिंदुत्वाच्या मतामध्ये भागीदार शिवसेनाच असू शकते. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे असं सांगून ती सगळी मतं आपल्याकडे वळवण्यासाठी जो अत्यंत केविलवाना प्रयत्न भाजपाकडून चालू आहे, हा प्रयत्न समजून घेण्याची गरज आहे. मुळात आम्ही हिंदुत्वाचे पाईक आहेत की नाहीत, म्हणजे नवनीत राणांना हनुमान चालीसाच म्हणता येत नव्हती. काही वेळापूर्वी आमचा एक भाऊ इथून हनुमान चालीसा पूर्ण अगदी भरा 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 तो हनुमान चालीसा म्हणत होता. इकडे सगळा टाळ्यांचा गजर चालू होता. नवनीत अक्काने आमच्या त्या भावाकडे हनुमान चालीसाची ट्युशन लावून घ्यायला हरकत नाही. किमान त्या हनुमान चालीसेसाठी त्यांना नौटंकी करण्याची गरज तरी पडणार नाही. पण या सगळ्यांमध्ये अजून एक घटना घडतीये दादा हो, की काल परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की कोरोना काळातला हलगर्जीपणा कुठे गेला आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून घ्या. खरं तर त्यांना आम्ही फार उत्तर देऊ नयेत, पण सदोष मनुष्यवधाची गोष्ट निघाली आहे तेव्हा त्यांना हे सांगितले गेले पाहिजे की कोरोनाची आपत्ती ही मानव निर्मित आपत्ती नव्हती, ही निसर्ग निर्मित आपत्ती होती. पण खारघरच्या दुर्घटनेमध्ये जी चेंगराचेंगरी झाली, जी उष्माघातानं माणसं गेली, ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्मित आपत्ती आहे. आणि ती का तशी आहे, कारण गेल्या 8 महिन्यात शिंदे साहेबांच्या सभेला कुठेच गर्दी जमत नाहीये. इकडून तिकडून आणलीच भाडोत्री गर्दी, तर नेमकं साहेबांचं भाषण चालू असताना लोक निघून जातात. अशा वेळेला आपली निगेटिव्हिटी केंद्रात वाढत आहे का, दिल्लीश्वर आपल्यावर खफा होतील का, मग काय करावे. मग सद्गुरू अप्पासाहेबांची जी काही लोकप्रियता आहे त्याचा गैरफायदा घेत अप्पासाहेबांनी दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवत, कारण अप्पासाहेबांच्या सगळ्या बैठका सायंकाळी होतात, यांनी रणरणत्या उन्हात फक्त आणि फक्त अमित शहांना ताकद दाखवण्यासाठी म्हणून जे काही केलं, या उपर राज साहेब असं म्हणतायत की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर गुन्हा यांच्यावरती दाखल करावा. आता राज साहेबांना माध्यमांच्या समोर 2-3 प्रश्न विचारावे लागतील. मला क्षमा करा आयोजकांनी की मी 2 ते 3 मिनिटं आपले घेते. राज साहेब, कोरोनाचा काळ चालू असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या ऐवजी पीएम केअर फंडामध्ये पैसे भरा असे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस म्हणत होते, तेव्हा आपण देवेंद्रजींना राजकारण करू नका असे का सुनावले नाही. जेव्हा भाजपा सुपारीबाज लोकांना पुढे करून जाणीवपूर्वक मंदिरं खुली करण्याची आंदोलनं करत होती, खरं तर फक्त मंदिरच नाही, मंदिर असेल, विहार असेल, गुरुद्वारा असेल, चर्च असेल, मस्जिद असेल, सगळीच प्रार्थना स्थळं बंद होती. अगदी आंबेडकर जयंतीचा जल्लोषही बंद होता, पण फक्त वारीच बंद आहे असं चित्र दाखवत जाणीवपूर्वक या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाई नेत्यांना राजकारण करू नका असं राजसाहेब आपण का म्हणाला नाहीत.
हलगर्जीपणाचंच बोलायचं असेल तर गुजरातला जेव्हा रस्त्यावर कोरोनाग्रस्तांची प्रेत जाळली जात होती तेव्हा तो हलगर्जीपणा नव्हता का राजसाहेब? आणि राजदादा, मी पुन्हा सांगते, दादा हा शब्द गुंडगिरीतला दादा नव्हे, आम्ही आदराने दादा म्हणतोय तुम्हाला. राजदादा, खैर सोडा, उद्धव साहेबांचं कौतुक तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने केलं, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालं. त्यांनी राबवलेला धारावीचा पॅटर्न अख्ख्या जगात गाजला. त्यांचं कौतुक दस्तूर खुद्द भाजपचं सरकार असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीही केलं. पण राजदादा, जर तुम्ही एवढंच हलगर्जीचं बोलत असाल तर गंगा नदीवर ज्यांच्यामुळे कोरोनाग्रस्तांची प्रेत तरंगली, प्रेत तरंगत ठेवली, त्या योगी आदित्यनाथांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने तुम्ही हिम्मत करून बोलणार आहात का ते सांगा. मग आम्ही तुमची पाठ थोपटतो आणि म्हणतो की होय, राज ठाकरे खरंच सत्याचा वाली आहे आणि सत्य तेच मांडत असतो. आम्हाला या सगळ्यांमध्ये कुठलंही राजकारण आणायचं नाही. आम्ही वारंवार सांगतोय की या सगळ्या कुरघोड्यांच्या राजकारणामध्ये आणि सूडबुद्धीच्या राजकारणामध्ये ठरवून वारंवार इथलं राजकीय, इथली पूर्ण महाराष्ट्र अस्थिर होतोय. सुडबुद्धी आणि कुरघोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, असंघटित कामगारांचे प्रश्न, महिला सुरक्षेचे प्रश्न, या सगळ्याच प्रश्नांकडे जे दुर्लक्ष होत आहे, या प्रश्नांवर कुणीतरी फोकस करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रासाठी एक आश्वासक नेतृत्व आहे हे सांगण्याची गरज आहे. आणि यासाठी आज खानदेशमध्ये पाचोऱ्याच्या या भूमीवर सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब या संपूर्ण अस्थिर अवस्थेमध्ये महाराष्ट्राला एक विधायक दिशा देण्यासाठी, खानदेश मधले प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आणण्यासाठी आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित होत आहेत. आयोजकांनी आणि आपण सगळ्यांनी ही भूमिका मांडण्याची, ऐकण्याची, ऐकून समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र. तर यावेळेला थेट आपण पाचोरा इथल्या सभास्थळावरून, जिथं प्रचंड जाहीर सभा जिचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणाहून सुषमा अंधारे बोलताना आपण पाहिलं. सुषमा अंधारे बोलत असताना मात्र एकनाथ शिंदे गटानं घेतलेला निर्णय असेल, ज्या प्रकारे सरकार तयार झालेलं आहे त्यावरती देखील सडकून टीका केली. तर दुसरीकडे ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. सभास्थळावरती यावेळेला आता उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. ठाकरेंची पाचोऱ्यातली सभा, जिची सुरुवात अगदी काही क्षणांपूर्वी झालेली आहे, अनेकांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले होते आणि त्यानंतर मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे हे आपलं मिशन खानदेश पूर्ण करण्यासाठी पाचोऱ्यातल्या सभास्थळावरती दाखल झाल्याचे आपण थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवरती पाहतो आहोत. सभास्थळावरून न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामधून उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतोय. उद्धव ठाकरे मात्र आज या सभास्थळी नेमकं कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलतात त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र तत्पूर्वी आज दिवसभरातलं वातावरण देखील मात्र खानदेशातलं ढवळून निघालेलं होतं. खानदेशातील तापलेलं ऊन आणि त्या पाठोपाठ एकमेकांवरती होणाऱ्या टीका टिप्पणी यामुळे तिथलं वातावरण आणखीनच गरम झालेलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सपत्नीक सभास्थळावरती दाखल झाल्याचं आपण पाहतोय. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेही आता सभास्थळावरती दाखल झालेले आहेत आणि सभास्थळी दाखल झाल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये तिथे उभारण्यात आलेल्या मंचावरती ते दाखल होत आहेत आणि न्यूज 18 लोकमतची टीम देखील सभास्थळी दाखल झालेली आहे. त्या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवरती आमचं देखील लक्ष आहे. जोरदार अशा प्रकारचं स्वागत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं सभास्थळावरती करण्यात आलेलं आहे आणि अगदी काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलतात हे देखील आपण पाहू शकणार आहोत. संजय राऊत देखील 2 दिवसांपासून खानदेशामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांनी देखील या सभेची संपूर्ण तयारी केलेली होती. मात्र आज सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे या सभेच्या माध्यमातून कशा प्रकारे टीका करतात, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालतात हे देखील अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होईलच.
शिवसेना पक्षप्रमुख, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तथा लाडके माजी मुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरेंचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. साहेबांना तथा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नम्र प्रार्थना करतो की आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तथा हिंदूचे सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पाटील यांचा प्रतिमापूजन सोहळा आपल्या शुभास्ते करावा. तसेच शेतकऱ्यांचं आराध्य असलेली पामर म्हणजे तिफण याचं पूजन देखील साहेबांच्या शुभास्ते संपन्न होणार आहे. साहेबांना नम्र प्रार्थना आहे की आपण ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आपण सर्व बाळासाहेब ठाकरे हजर करायचं आहे. या सर्वांच्या प्रतिमांचं पूजन केल्यानंतर आता सभास्थळावरनं उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार का हे देखील काही क्षणामध्ये स्पष्ट होईलच. मात्र सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर थेट सभास्थळावरून आणि व्यासपीठावरून आपण प्रक्षेपण पाहतोय. शिवसेना प्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांचा रे कोणाला रे कोणाला रे कोणाला रे कोणाला गद्दारांचा बापला कोणाला रे कोणाला जय भवानी क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज कुणाचा? माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. साहेबांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये आता मी जास्त व्यत्यय नाही ठेवणार, पण मला आज अतिशय खर तर थोडं दुःख तर आहेच, कारण आम्ही आलो ते सन्माननीय कैलासवासी आमदार R.O. पाटील साहेबांना आदरांजली वाहायला आलो. आणि ती आदरांजली वाहताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब इथं यावेत. मला जुन्या खूप आठवणी येतात. मी 1992 सालापासून 2005 पर्यंत संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, आपले या कुस्तीचे स्वागत अध्यक्ष रामभाऊ शिंदेजी, बबनदादा पाचपुतेजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी कुस्ती प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगली कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केली आणि या कुस्ती स्पर्धेला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा हे नाव दिलं. छत्रपती शिवराय हे नाव याकरता महत्वाचं आहे की खऱ्या अर्थानं पहिल्यांदा कुस्तीला कोणी महत्व दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. खरं तर कुस्ती आपला प्राचीन खेळ होता. कृष्ण आणि बलराम देखील कुस्ती खेळायचे, भीमही कुस्ती खेळायचे, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा कुस्तीला राजाश्रय जर कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी हा राजाश्रय दिला. महाराजांनी त्या काळामध्ये तालमी सुरू केल्या. बंद भिंतीमधल्या तालमी या पहिल्यांदा आपल्याला महाराजांच्या गडावर पाहायला मिळतात. तर त्याच तालमी पुन्हा एकदा
पुनरुज्जीवित करण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं, हे देखील आपण बघितलं. आणि मी आयोजकांचे याकरता अभिनंदन करतो की शाहू महाराजांनी परंपरा सुरू केली होती चांदीच्या गदेची. आज मात्र या ठिकाणी सोन्याच्या गदेची नवीन परंपरा ही सुरू झालेली आहे. आणि मला असं वाटतं ही देखील एक अत्यंत महत्वाची परंपरा आहे. खरं तर कुस्ती असा खेळ आहे की ज्या खेळाने पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ऑलिम्पिकचं पदक मिळवून दिलं. पैलवान खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा आपल्याला ऑलिम्पिकचं पदक मिळवून दिलं. पण दुर्दैवाने त्यानंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळू शकलेलं नाही. ते आता आपल्याला मिळवायचं आहे आणि म्हणून या स्पर्धा महत्वाच्या आहेत. आपल्या मल्लांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. मला सांगितलं पाहिजे की आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर एकीकडे आपले जे पैलवान आहेत यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ आपण केली. 3,000 रुपये त्यांना मिळायचे ते 18,000 रुपयापर्यंत आपण वाढवले आणि त्यांचं मानधन वाढवलं, त्यांच्या स्पर्धेची बक्षिसं वाढवली. आणि एवढंच नाही तर मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना जे आपले महाराष्ट्र केसरी 3 वेळा झाले त्यांना थेट डायरेक्ट डीवायएसपीची नोकरी देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला. आज वेगवेगळ्या स्तरावर आमच्या पैलवानांना थेट त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम आपण करतोय. पण आता अपेक्षा एवढीच आहे की या महाराष्ट्राच्या मातीतूनच पुढचा ऑलिम्पिक विजेता तयार झाला पाहिजे आणि ऑलिम्पिकचं पदक या महाराष्ट्राच्या मातीतूनच आपल्याला मिळालं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या मल्लांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर अशा या स्पर्धा तुम्ही आयोजित केल्या आणि या मातीच्या खेळामध्ये आता तर मातीचा खेळ उरला नाही, आता मॅटचा खेळ झाला. पण मॅटचा असो का मातीचा असो, माती अंगाला लावल्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही खेळामध्ये विजय संपादित करता येत नाही. आणि मला अतिशय आनंद आहे की जी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आहे ही अतिशय चांगलं काम करते आहे. आता त्याच्यासोबत ही आपली नगर तालीम परिषद जी आहे यांनीही अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण केलं आहे. म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि विखे पाटील साहेब, आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली की एक स्टेडियम या ठिकाणी तयार झालं पाहिजे. आपण प्रस्ताव तयार करा, स्टेडियमला मान्यता देण्याचं काम माननीय शिंदे साहेब आणि मी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू, जेणेकरून या पुढच्या स्पर्धा जेव्हा आपण घेऊ त्या स्टेडियम मध्येच या ठिकाणी झाल्या पाहिजेत. हा विश्वास मी आपल्याला देतो. जाता जाता एवढंच सांगतो, अलीकडच्या काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत. पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं. आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतनं बादच व्हावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादानं आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. 2024ला पुन्हा जिंकू. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. एवढंच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगेचच मान्यवरांना विनंती करतो की निधन झालं आणि ते आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. पण आज तो योग आला. त्यांच्या इच्छेनुसार प्रयोगशाळेचं उद्घाटन माननीय उद्धव साहेबांच्याच हस्ते झालं. त्याचबरोबर तात्यांच्या पुतळ्याचं अनावरणही माननीय उद्धव साहेबांच्याच हस्ते झाले. हे तात्यांची जी काही इच्छा होती ती आज पूर्ण झाली. बंधूंनो, तात्यासाहेब एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जगले. वंदनीय बाळासाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब यांच्याविषयी असलेली त्यांची आत्मीयता
विनम्रता, तत्परता अतिशय लखलखणारी होती. आज तात्यासाहेब जेथेही कुठे असतील, माननीय उद्धव साहेबांची जाहीर सभा आणि प्रयोगशाळेचं उद्घाटन पाहून निश्चितच तात्यांना प्रचंड आनंद झाला असेल. आज माननीय उद्धव साहेबांनी तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. काय तो प्रसंग होता. उद्धव साहेबांचा प्रेमी माणूस आज पुतळा होऊन बोलत होता. ते भाव अगदी सजीव होते. तात्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि त्यांच्या ओठावर हसू होतं. त्यांचा चेहरा अगदी प्रफुल्लित झाला होता. जशी त्यांची दोघांची पूर्वी भेट व्हायची, अगदी तशीच आज उद्धव साहेबांची आणि तात्यासाहेबांची भेट झाली, जणू असं जाणवत होतं. तात्यासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण सुरू असताना उद्धव साहेबांना समोर बघून तात्यांनी कोणता मुखसंवाद साधला असेल. तो मुखसंवाद असा होता, उद्धव साहेब तुम्ही घाबरू नका, मी देहाने जरी नसलो तरी माझं रक्त, माझी लेक आणि आपले निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. जे गेले ते जाऊ द्या, ते सर्व इतिहासाची जीर्ण पानं आहेत. नवा इतिहास घडवणारे समोर बसले आहेत. हे सर्व शिवसैनिक फक्त तुमचे आणि तुमचेच आहेत साहेब, हे तात्यासाहेबांनी सांगितलं. हे शिवसैनिक युद्धभूमीतल्या धगधगत्या मशाली आहेत. उद्याचा सूर्योदय आपलाच आहे साहेब. लवकरच भगवी पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या वडिलांचे